नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। EPFOचा मोठा धमाका, तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल जाणून घ्या। 5 महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते बदल झालेले आहेत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2025 मध्ये आपल्या कोट्यावधी सदस्यांसाठी मोठे बदल केले आहेत। या बदलामुळे PF आणि पेन्शन संबंधित काम आता पूर्वीपेक्षा खूप सोपी, डिजिटल आणि पारदर्शक होणार आहेत। हे बदल तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्याचा तुमच्या बचत आणि पेन्शनवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया। पहिला आहे प्रोफाइल अपडेट करणे आता सुपर इझी झालेला आहे। हा पहिला बदल आहे। तर पहा बदल सविस्तर। EPFO मध्ये तुमची माहिती म्हणजे प्रोफाइल अपडेट करणं आता अगदी सोपं झालं आहे। जर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, नागरिकत्व, आई वडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती आणि नोकरी जॉईन करण्याची तारीख हे सगळं घरी बसून कोणत्याही कागदपत्रांशिवाय ऑनलाईन बदलू शकता। ज्याचा UAN 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी तयार झालेला आहे त्यांना काही वेळा कंपनीकडून मंजुरी घ्यावी लागू शकते, पण यामुळे कर्मचाऱ्यांचा बराच वेळ आणि त्रास वाचणार आहे। दुसरा बदल आहे मित्रांनो, PF ट्रान्सफर आता रॉकेट स्पीडने होणार। मित्रांनो, नोकरी बदलल्यावर PF एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणं पूर्वी खूप किचकट होतं। कंपनीच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं, पण 15 जानेवारी 2025 पासून EPFO ने ही प्रक्रिया एकदम सोपी केली आहे। आता बहुतेक वेळा तुम्हाला तुमच्या जुन्या किंवा नव्या कंपनीची परवानगीची गरज भासणार नाही। जर तुमचा UAN आधारशी जोडलेला असेल आणि तुमची वैयक्तिक माहिती जसं नाव, जन्मतारीख, लिंग दोन्हीकडे सारखी असेल तर तुमचा PF झटपट ट्रान्सफर होईल। त्यामुळे तुमच्या बचतीचं व्यवस्थापन करणं आणि ते टिकवून ठेवणं सोपं जाईल। तिसरा बदल आहे मित्रांनो, पेन्शन पेमेंट आता थेट तुमच्या खात्यात। मित्रांनो, 1 जानेवारी 2025 पासून EPFO ने सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS सुरू केली आहे। याचा अर्थ आता तुमची पेन्शन थेट NPCI प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँकेच्या खात्यात जमा होईल। पूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPPO एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवावी लागत होती, त्यामुळे खूप वेळ जायचा। आता ही झंझट संपलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नवीन PPO ला तुमच्या UAN शी जोडणं अनिवार्य असेल, ज्यामुळे पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणं सोपं जाईल। चौथा बदल आहे मित्रांनो, जास्त पगारावर जास्त पेन्शन नियम स्पष्ट। मित्रांनो, ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जास्त पगारावर पेन्शन हवी आहे त्यांच्यासाठी EPFO ने नियम स्पष्ट केलेले आहेत। आता सगळ्यांसाठी एकच नियम असेल। जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ठरलेला मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तो जास्त योगदान देत असेल तर त्याला जास्त पेन्शन मिळू शकेल। जे कंपन्या स्वतः ट्रस्ट चालवतात त्यांनाही EPFO च्या नियमाचं पालन करावं लागेल। या नियमामुळे पेन्शनची रक्कम वाढण्यास मदत होईल। आणि 5वं बदल जो आहे, माहिती दुरुस्त करणं झालं एकदम सोपं। मित्रांनो, 16 जानेवारी 2025 रोजी EPFO ने जॉइंट डिक्लेरेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवे नियम जारी केले आहे। जर तुमच्या PF खात्यात काही चुकीची किंवा अपूर्ण माहिती असेल तर ती दुरुस्त करणं आता खूप सोपं होणार आहे। यामुळे PF काढण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल। तर एकंदरीत काय मित्रांनो, EPFO ने हे केलेले बदल कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहेत। यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होईल आणि प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनेल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।